सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. खोटं बोलून नाही चालत साहेब. खोटं कशाला बोलतो तुम्ही? 2 मिनिटं. हा बोला बोला बोला, तुम्ही पहिले बोला नंतर आम्ही बोलू. ही केवळ 1 वर्षाची, 1 वर्षाची केवळ आहे. कोणी आणून दिली? 1 वर्षाची कलर भी राहिले का हो? मला एवढं त्यांनी नसेल टाकली हो. दुसरा कोणी आला असेल. कोणी अरे टाकली? यही लोग आए थे और कौन आएंगे? यही आते ना. मेरे नंबर भी इनके नंबर इनके नंबर रोज कॉल करते हैं हमेशा. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हे साधा माणूस केवळ लावणार नाही, तुमच्या लाईटवालाच लावणार आहे. आम्ही आमच्याकडून काय हो आणलं डीपी वर का हात लावाल का आमचा माणूस? लाईटीच्या खांब्यावर कोण चढणार? लाईटवाले चढणार. हा, माणूस तुमचाच माणूस चढणार ना. आम्ही टाकेल नाहीये. हे का आम्ही टाकणार आहे का? सरळ तुमच्या माणसांनी लावेले, तुमच्या माणसात कोणी काम करेल त्यांना बोलून घ्या. म्हसरूळ भागातील दिंडोरी रोड रामेश्वर नगर येथे विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे गोठ्यामध्ये बांधलेल्या 19 ते 20 मशीनचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे मशीनना आपला जीव गमवावा लागला आहे. अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे म्हशी बांधून ठेवलेल्या होत्या. अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने काही क्षणातच विद्युत तारांचा शॉक लागून म्हशी जागेवरच ठार झाल्या. अब्दुल कुरेशी हे गोठ्यातच होते, परंतु जीवाची पर्वा न करता त्यांनी होलवरील विद्युत प्रवाह बंद केला. सदर भागात अनेक महिन्यांपासून विद्युत प्रवाह अचानक कमी जास्त प्रमाणात होतो आणि वायरिंग सुद्धा निकृष्ट दर्जाची बसवण्यात आल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिक व कुरेशी कुटुंबांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी म्हसरूळ पोलीस व विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून कुरेशी कुटुंबियांचे बरेच नुकसान झाल्याचे यात समोर आले आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था तो आए थे. उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है. तो हमने एमएससी वाले टच किया. ये वायर सब जगह जल चुकी है. हाई वोल्टेज के से जली वायर. तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए. एमएससी वालों को भरपाई देना चाहिए. हमें पूरी भरपाई देना चाहिए. हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है. 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है. एमएससी वाले उन सबको भरपाई देना चाहिए. और सब साहब भी सब चेकअप किया उनका. पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा. और उनका कर लिखा पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का. उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है. अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे. क्या हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा? फिर वैसे हम बर्बाद हो चुके हैं. हमें इसका न्याय मिलना चाहिए. एमएससी वालों को सख्त 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 कार्रवाई होनी चाहिए. और उनका वायरमैन को हमने बुलाया तो ऊपर से आके हमें वो कर रहे क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं तुम्हारा इशू है. और हंस रहे हो हमारे ऊपर. हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं. फिर उसने बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था. ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं. ये हमें कार्रवाई होनी चाहिए. हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए. देखो अभी क्या देखो 19 भैंसें मरी है. 40 लाख रुपए का नुकसान हुआ है. वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है क्या ऑप्शन. नहीं, हमें इंसाफ मिलना चाहिए सर. हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए. ये वायर है, उनकी वायर सब उनके हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है. और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं और हमारा सब कुछ क्लियर है. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती. त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही आहे, ते वरती पाहून आणि केबलला पोलली त्यांनी आमचेशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही आहे, मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम. आमचे 20 म्हशी मेलेले. कोणी केबलला पोले? ते लाईटवाले राजू आवाडे, एमएससीबी ऑफिसर आहे. एमएससीबी. तुम्हाला कसं माहिती केबलला पोले? ते नंतर ते साहेब आले ना, लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केबल त्यांनी दाखवली. त्याच्यानंतर मी केबल त्यांच्या हातातून उचकून आणले. ओके. आणि ताई आले होते, दीपाली ताई, त्यांच्या देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे. ओके. आणि नंतरून पाहिल्यानंतर ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवेले, ते केबलवरून प्रॉब्लेम झालेला आहे. व्होल्टेज कमी जास्त झालं. आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही. ते फुटून मेले ना एकदम पूर्ण, सगळे बी गेले चालेल, पण आम्ही इकडून हलणार नाही आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही. आमची भरपाई जागीच पाहिजे. काय नाव तुमचं? इरसाद कुरेशी. किती वर्षापासून आपला गोठा इथं? आपला पिढीवरून पिढी आहे येतो धंदा. काय शॉर्ट सर्किट झाला. मी गेलो होतो नवाज पडायला. पोरे आलो होतो 2 वाजता गोठ्यावर. त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब. म्हणलं काय झाला? मी आलो पडत, तर इडून म्हैशी धडाधड पडायला लागले साहेब. मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय. मी मीटरमध्ये आग लागली.
मग ते मीटर तोडला नाही तरी बंद झाला. मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते एक बल्ली घेऊन मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी. तेव्हा ते तेवढे म्हशी 19 म्हशी मरून गेले. इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये. मीटरमध्ये. हो. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला हं. लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी डोरी होती ना, ते डोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साकड्या होत्या ते मेले. त्याच मेल्या. जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशीमध्ये. 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी आहेत 44 टोटल? म्हशीमध्ये 44 म्हशी. त्याच्यातल्या 19 म्हशी मेले. या मेलेल्या आहेत. बरं. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा. पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला. कोणाकडनं भरपाई एम- पाहिजे? एम- MSCB राहो कोणी राहो, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी हलवून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल. आणि मी हा- स्वतः हा फाशी गोठा घेणार आपला आहे. आहे, तो भाड्याचा स्वतःच्या नाही. काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोटेला, म्हशी साडून देईल. इकडे बास फुटू हे काय हो, स्वतः आत्महत्या करून गेल मी. मला भरपाई नाही भेटली तर माझा फॉल्ट नाही. साहेब आले. मी 15 दिवसाआधी केबल टाकायला लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही की? मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाही, हे नाही, रोज Voltage कमी जास्त होऊ राहिला, व्होल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती हे तुम्हाला माहिती होती का? कमी हो, व्होल्टेज. यांनीच टाकली 15 दिवसांनी. आपल्याला नाही माहिती, यांचं काम यायला नाही माहिती आपल्याला काय. आता यांनी कशी टाकली, काय टाकली.